हो, काय सांगते, शेतकरी तुमच्याकडे आलेले आहेत, शेतकऱ्यांनी त्यांची बाजू मांडली, तुम्हाला सुद्धा ते विषय माहिती आहे, तुम्ही सुद्धा खाडे साहेबांना बोलले वाटते त्या विषयावर. आणि शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्हाला जास्त काही सांगायचं काम नाही, तंतोतंत प्रत्येक शेतकरी तुम्हाला ओळखताय आणि तुम्हाला सुद्धा जाणीव आहे त्या शेतकऱ्याची. काय सांगते तिथं? अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ज्या शेतकऱ्यात म्हणजे रोजीरोटी, ज्याच्यावरती आपल्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालतो, पोटाला काय म्हणतात आपण हे बांधून शेतकरी आपली शेतीची मशागत करतात. आणि अशा पद्धतीने कधी भुरते यायचं आणि होत्याचं नव्हतं करायचं, अत्यंत काळीमा फासणारी घटना आहे. मागच्याच 15 दिवसापूर्वी आपल्या देवळमाळी सर्कलमधलं आपलं माझंही गाव नांदरा, पासला, बारेगाव, बारई इथले शेतकऱ्याचे पंप त्याचं केबल चोरी गेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर काही लोणारकडचे दाबा, त्याही भागातल्या शेतकऱ्याचं केबल आणि पंपाचं केबल तांबं काढून त्या ठिकाणी दिलं. आणि आज सकाळीच माझ्या कानावर अशी घटना आली की वेणी, गुंदा, मोतखेड, निजामपूर, मातरखेड या ठिकाणच्या 20 ते 25 शेतकऱ्याच्या शेतातील पंपाचं केबल, त्यानंतर ते पंपातील तांबं, त्यानंतर बोरमधले जे पंप आहेत त्यातले 300 फुटाचे बोर वरती काढून, म्हणजे पंप काढून त्याच्यातले केबल आणि जे त्यांना विक्रीसाठी विकत बाजारात घेतात अशा त्याच्यातून काढून तेही त्यांनी नेलंय. मग एकीकडे पोलीस विभागाला वेळोवेळी आम्ही तक्रारी करतो. हे भोडते चोर, हरामखोर काही बाहेरचे नाहीत. यांच्यावरती मी तर म्हणेल पुढापर्यंत जाऊन, खोलापर्यंत जाऊन हे कोण आहेत आणि तसे आम्हाला तसा संशय ज्या व्यक्तीवर आहे तसे आम्ही नावं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की होणाऱ्या चोऱ्या, इतर चोऱ्या आम्ही समजू शकतो, परंतु केवळ शेतकऱ्याच्या अशा पद्धतीने चोऱ्या होत असतील तर निश्चित ही दुर्दैवी घटना आहे. मी पुन्हा एकदा पोलीस खाडे साहेबाच्या कानावर घेतलं, PIच्या कानावरती घातलं आणि ताबडतोब याच्यात खोलात जा, अन्यथा वेगळ्या पद्धतीने आम्हाला आंदोलन उभं करावं लागतं. हे जर आरामखोर असे चोरीच्या याच्यावर जर पैसे कमवत असतील आणि यालाही कोणी पोलिसातलं कोणी समर्थन करते की काय अशी शंका आहे. मागच्या काळामध्ये जनावरं चोरी जाणं, त्याचाही ट्रेस लागत नाही, चोऱ्या झाल्या त्याचाही ट्रेस लागत नाही. मग आता पोलीस विभागाकडे कशा म्हणजे वेगळ्या नजरेने पाहण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. म्हणून याच्या सखोल चौकशी करून याचा तडा त्यांनी तपास लावावा आणि भविष्यात अशा चोऱ्या होणार याची काळजी घ्यावी. आणि मी आवाहन करेल की कुठल्याही शेतकऱ्याला जर कोणाचा संशय असेल तर वेळीच आमच्या कानावरती घालावं. आपण तशा पद्धतीने पोलिसांनाही सांगू आणि तशी चौकशी करता येईल. परंतु याचा छडा या ठिकाणी लागलाच पाहिजे, अन्यथा भविष्यामध्ये या जर असंच चालू राहिलं तर आम्हाला एक वेगळं आंदोलन या ठिकाणी